पाटणाच्या कदमुआ परिसरातील राजकीय तिब्बी कॉलेज व रुग्णालय येथून पीजीचे शिक्षण प्राप्त करणाऱ्या नुसरत परवीन यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नियुक्तीचे पत्र देताना त्यांचा हिजाब ओढला या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। शहरातील महिला काँग्रेस कमिटीतर्फे क्रांती चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी महिला शहराध्यक्ष दीपाली मिसाळ, डॉक्टर सरताज पठाण, इब्राहिम पठाण व मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। मला तर अजून बोलावं वाटतं या विषयावर की त्यांच्यासारखे बिनअकली नालायक लोक कोणी नाही। तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, म्हणजे हिजाब काढला म्हणजे हा अपमान नाहीये का? त्यांच्या आई बहिणीचे जाऊन चला बरं आपण काढू, त्यांच्या आई बहिणीचे आपण पदर काढू, त्यांच्या आई बहिणीचा आपण काहीतरी करू, त्यांना अपमान नाही वाटणार का? म्हणजे आमच्या बहिणीचा अपमान करायचा आणि म्हणायचं की फक्त आम्ही हे काढलं, हिजाब काढलं आणि आम्ही काहीच नाही केलं। बरं आपण व्हिडिओ बघतोय, व्हिडिओ मध्ये सरळ दिसतंय तुम्ही एका समाजाचा अपमान करतायत। हिजाब म्हणजे काय? एका मुस्लिम समाजामध्ये पवित्रता मानली जाते। एक भगिनी ज्यावेळेस हिजाब घालते त्यावेळेस तिला एका पवित्र नजरेने बघितलं जातं। ही आमच्या मुस्लिम भगिनींची आयडेंटिटी आहे। म्हणजे हिजाब म्हणजे आमच्या भगिनीची त्या ठिकाणी आयडेंटिटी आहे। त्या आयडेंटिटीला काढण्याचं काम तुम्ही करताय। म्हणजे तुमच्यासारखा नालायक मूर्ख व्यक्ती कोणीच नसू शकता आमच्या नजरेमध्येच काय संपूर्ण भारताच्या नजरेमध्ये। एकीकडे मोदी सरकार म्हणते बेटी पढाओ बेटी बचाओ म्हणून उपक्रम चालवते, लाडली बहीण उपक्रम चालवत आहे, त्यावर तुमचं काय बोलणं आहे की केंद्र सरकार याला कितपत दोषी मानतायत? केंद्र सरकार तुम्ही बघितलं जेव्हापासून भाजप सरकार या देशामध्ये केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे तेव्हापासून या ठिकाणी महिला भगिनीच्या सुरक्षेचा प्रश्न हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। तुम्ही बघितलं केंद्राच्या नेतृत्वामध्ये आज लग्न अवस्थेमध्ये महिलांना फिरवलं जातं। ही सरकार शांत आहे। डॉक्टर महिला भगिनीवर रेप होतो, हॉस्पिटलमध्ये तिच्यावर रेप होतो, कलकत्त्याचं मॅटर आपण बघितलं तरी ही सरकार शांत आहे। अनेक ठिकाणी आजचा विषय आपला आहे, आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आज एका हॉटेलमध्ये एका महिला भगिनीवर आज बलात्कार झाला तरी ही सरकार शांत आहे। या सरकारला महिलाच्या सुरक्षेचा अजिबात घेणदेण नाही। यांना फक्त आणि फक्त यांचा लाडक्या बहिणीच्या योजनेसारख्या योजना काढायच्या आणि मतदान लुटायचे आणि ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान चोरायचे आणि निवडून यायचं, सत्तेत बसायचं आणि लोकशाहीची हत्या करणारी ही सरकार आहे। आम्ही कडक म्हणजे आम्ही या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आमच्या बहिणीसोबत जी घटना या ठिकाणी घडली आम्ही तिचा देखील जाहीर निषेध करतो। लवकरात लवकर सीएम यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी आमच्या त्या भगिनीलाच नव्हे तर संपूर्ण मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी त्यांनी माफी मागितली पाहिजे। एक मंत्री म्हणतोय की तुम्हाला नोकरी पाहिजे करा नाही तर नरकात जा। गिरिराज हा मंत्री आहे भाजपचे, त्यांनी सांगितलं की तुम्हाला नोकरी करायची तर करा नाही तर नरकात जा। हे भारत सरकार काय आपल्याला नोकरी उपकार करायला लोकांनी? कुठलंही सरकार ज्यावेळेस सत्तेमध्ये येतं ते कधी जनतेवर उपकार करत नाही। जनतेच्या जीवावर मोठं झालेलं कुठलंही एक सरकार असतं। ज्या पद्धतीने भाजप सरकारचे किंवा एनडीए सरकारचे मंत्री महोदय असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील, ज्या पद्धतीने ते शब्द देतात किंवा सामाजिक लेवलवर ज्या पद्धतीने बोलतात, जसं तुम्ही आता नोकरीचं सांगितलं, या ज्या गोष्टी आहेत या खूप किरकोळ आहेत। म्हणजे त्यांच्यासाठी आपल्यावर फक्त अन्याय करायचा आहे, त्यांच्यासाठी सत्ता म्हणजे फक्त पैसे वाटा आणि वोट घ्या आणि निवडून या आणि आपल्या लोकतंत्राचे